कृषी आणि जैविक शेती हा आहे. भारत हा कृषीप्रधान असल्यामुळे देशातील 90% लोक हे शेती व्यवसाय करतात. चिंच ही आपल्या सर्वांच्या परिचयाची व आवडीची आहे. ती महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. तिला एका विशिष्ट हवामानाची गरज नाही. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर वाढू शकते आणि अशा या सर्वत्र आढळणाऱ्या चिंचेचा वापर आपण स्वयंपाकातील आंबट वरणाशिवाय फारसा कुठेही करत नाही आणि कदाचित यामुळेच ती दुर्लक्षित राहिली असावी. परदेशामध्ये सुद्धा चिंचेपासून तयार होणारे पदार्थ यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामीण भागात चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. शेताच्या बांधावर किंवा पडीक माळरानावर सुद्धा चिंचेच्या झाडांची लागवड केली जाऊ शकते. कमी पावसाच्या परिसरात सुद्धा भरपूर उत्पन्न देणाऱ्या चिंचेच्या झाडांची निर्मिती सध्या मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने केली आहे. भरपूर गर असलेले चिंचा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे आणि अशा झाडांची जर लागवड शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केली तर शेतकऱ्यांना शेती व्यवसायाच्या जोडीला चिंचेवर आधारित पूरक उद्योगांचा पर्याय कायदेशीर ठरू शकतो. महाराष्ट्रात बेरोजगार युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांनी जर गावातच किंवा तालुक्याच्या ठिकाणी चिंचेपासून तयार होणारे पदार्थ तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला तर त्यांना सुद्धा स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होऊ शकतात. बहुगुणी चिंच या आमच्या स्वनिर्मित प्रयोगात सुद्धा चिंचेचे विविध उपयोग केलेले आहेत. जसे की आम्ही हे चिंचेपासून चॉकलेट तयार केले आहे. हे चिंचेपासून तयार केलेले सिरप आहे. चिंचेपासून आपल्याला लोणचे सुद्धा तयार करता येते आणि चिंचेपासून तयार केलेली पावडर सुद्धा उपयुक्त ठरते. चिंचेत काही घटकांचे प्रमाण आहे, जसे शर्करा 0.27 ते 0.81%, प्रथिने 69%, मेद 3.30%, टार्टारिक ॲसिड 30%. चिंचेचे उपयोग: चिंचोका पावडर, चिंचेचे सॉस, ॲलोव्हेरा जॅम, ॲलोव्हेरा सॉस. काही घटकांचे प्रमाण आहे, जसे प्रथिने 69%, मेद 3.30%, टार्टारिक ॲसिड 30%, शर्करा 0.27 ते 0.81%. चिंचेचे उपयोग: चिंचोका पावडर, चिंचेचे सॉस, दऱ्याच्या वड्या, चॉकलेट, जेली, शिकेकाई शॅम्पू, ॲलोब्रश, ॲलोजॅम. चिंचेचे फूल खाल्ल्यास डायबिटीज हा विकार कमी होतो. चिंचेच्या सालीपासून मंजन तयार करता येते. चिंचेचं पाला शेतात टाकल्यास